नमस्कार. अनेकांच्या मनात असतं की आपला एखादा घरगुती खाद्यपदार्थाचा व्यवसाय असावा आणि त्याला मोठं स्वरूप द्यावं. जर असं स्वप्न असेल तर मग ही माहिती नक्कीच खूप महत्त्वाची आहे. आज आपण पाहणार आहोत की पीएमएफएमई योजनेच्या मदतीने हे स्वप्न प्रत्यक्षात कसं आणायचं, तेही अगदी सोप्या भाषेत. अगदी बरोबर. अनेक जण घरी इतके उत्तम पदार्थ बनवतात, जसे की मसाले, लोणची, पापड किंवा बेकरीचे पदार्थ. पण प्रश्न पडतो की या छंदाचं किंवा छोट्या व्यवसायाचं मोठ्या व्यवसायात रूपांतर कसं करायचं? भांडवल कुठून उभं करायचं? आणि सरकारकडून काही मदत मिळेल का? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज इथे मिळणार आहेत. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया आणि जाणून घेऊया पीएमएफएमई योजनेबद्दल, जी अशाच होतकरू उद्योजकांना एक प्रकारे पंख देण्यासाठीच बनवली आहे. तर ही पीएमएफएमई योजना म्हणजे नेमकं काय आहे? बघा, ही भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे म्हणजे MoFPIची एक केंद्रीय योजना आहे आणि हिचा उद्देश एकदम स्पष्ट आहे. जे छोटे पारंपरिक अन्न प्रक्रिया उद्योग आहेत ना, त्यांना एक औपचारिक स्वरूप देणं, त्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदत करून आधुनिक बनवणं. ऐकायला तर ही योजना खूपच आकर्षक वाटतेय, नाही का? पण मग प्रश्न येतो की यासाठी नक्की अर्ज कोण करू शकतं? चला, तेच पाहूया. आणि हे बघा, सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यात किती वेगवेगळ्या स्तरावरच्या लोकांना संधी दिली आहे. म्हणजे 18 वर्षांवरचा कोणताही वैयक्तिक उद्योजक असो, बचत गटाचे सदस्य असोत, शेतकरी उत्पादक संस्था असोत, सहकारी संस्था, इतकंच काय तर सगळे नोंदणीकृत बचत गट यासाठी अर्ज करू शकतात. आणि हो, एक खास गोष्ट, महिला उद्योजकांना यात विशेष प्राधान्य दिलं जातं. ओके, तर आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, ज्याची सगळीच वाट बघत असतात. ते म्हणजे आर्थिक मदत. नक्की पैसा कसा आणि किती मिळणार? तर बघा, या योजनेखाली एकूण प्रोजेक्ट खर्चाच्या तब्बल 35% थेट अनुदान मिळतं, म्हणजे सबसिडी. विचार करा, केवढी मोठी आर्थिक मदत आहे ही. आणि ही मदत किती मोठी असू शकते हे पाहिलं तर अजूनच आश्चर्य वाटेल. या अनुदानाची कमाल मर्यादा आहे तब्बल 10 लाख रुपये. याचा सरळ अर्थ आहे की मोठ्या स्वप्नांना आता भांडवलाची अडचण येणार नाही. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? स्वतःची गुंतवणूक ही प्रोजेक्टच्या फक्त 10% इतकी कमी असू शकते. म्हणजे अगदी कमीत कमी भांडवलात सुद्धा व्यवसायाची सुरुवात करता येते. बरं, आता हे सगळं मिळवण्यासाठी अर्ज करण्यापासून ते मंजुरी मिळवण्यापर्यंत नक्की काय काय करावं लागतं, त्या सोप्या पायऱ्या पाहूया. यासाठी ना 2 सोपे मार्ग आहेत. एक म्हणजे थेट पीएमएफएमई पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येतो, किंवा मग प्रत्येक जिल्ह्यात जे जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणजे DRP असतात त्यांच्याशी संपर्क साधता येतो. त्यानंतर एक सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा आणि तो निवडलेल्या बँकेत जमा करायचा. साधारणपणे 30 ते 90 दिवसात मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होते. अर्थात यासाठी काही आवश्यक कागदपत्रं लागतीलच, जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, तयार केलेला प्रोजेक्ट रिपोर्ट, बँक खात्याची माहिती आणि व्यवसायाच्या जागेचा पुरावा, जसं की लाईट बिल वगैरे. ही यादी लक्षात ठेवली की तयारी सोपी होते. हो, पण अर्ज यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. अनेकदा अर्ज का नाकारला जातो? तर त्याची काही सामान्य कारणं आहेत, जसं की अपूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट, कागदपत्रांची कमतरता, अर्जात दिलेली चुकीची माहिती किंवा कमी क्रेडिट स्कोअर. या चुका टाळल्या की मंजुरीची शक्यता नक्कीच वाढते. आणि एक सगळ्यात महत्त्वाची आणि खरं तर दिलासा देणारी गोष्ट, या योजनेसाठी अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती पूर्णपणे मोफत आहे. यासाठी कोणतीही फी घेतली जात नाही. अरे वा, या योजनेचे फायदे फक्त आर्थिक मदतीपुरतेच मर्यादित नाहीत. म्हणजे यात पैसे तर मिळतातच, पण सोबत प्रशिक्षणही मिळतं. ही योजना किती व्यापक आहे हे इथून कळतं. बघा, यात मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण मिळतं. एवढंच नाही तर आधुनिक ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि मार्केटिंगसाठी सुद्धा मदत केली जाते. FSSI लायसन्स आणि ISO सारखी क्वालिटी सर्टिफिकेट्स मिळवण्यासाठीही सहाय्य मिळतं. म्हणजे सगळीकडून मदतच मदत. मग नक्की कोणता व्यवसाय सुरू करता येईल? तर मसाले, लोणची, पापड, बेकरी, फळांवर प्रक्रिया करून ज्यूस किंवा जॅम बनवणं, पनीर, तूप यांसारखे दुग्धजन्य उत्पादनं, अरे अगदी केळीचे चिप्ससुद्धा. या योजनेमध्ये ना 200 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांचा समावेश आहे. आणि ही मदत फक्त कागदावर नाहीये बरं का.
उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मार्गदर्शन करण्यासाठी एक खास संसाधन व्यक्ती नेमलेले आहेत. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया आणखीनच सोपी होते. तर महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की तज्ज्ञांची मदत फक्त एका फोन कॉलवर उपलब्ध आहे. खास करून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी जिल्हा संसाधन व्यक्ती श्री सचिन त्रिभुवन यांना संपर्क साधता येतो. त्यांचा नंबर आहे 8036359371 आणि दुसरा नंबर आहे 7083229371. तर मग या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न नक्कीच मनात येतो की या संधीचा फायदा घेऊन कोणता उद्योग सुरू करण्याचा विचार आहे. कारण एक गोष्ट नक्की, हे स्वप्न आता आवाक्यात आहे